नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये म्हणजेच आपल्या पाहुणे येती घराच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तर आज अजून एक पाहुणी येणार आहे. तुम्हाला अंदाज आलाच असेल की कोण येणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना ती माहितीच आहे. तुम्ही वेगवेगळ्या रूपामध्ये तिला बघितलंय आणि आजची पाहुणी संध्याकाळी 5च्या वेळेसच येणार आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे आपण काही ना काहीतरी खास करतच असतो आपल्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी आणि छान गप्पा मारत असतो. तर संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे आपण करतोय मँगो लस्सी. आंब्याचा सीझन आहे, थंडगार काहीतरी हवं म्हणून मँगो लस्सी करायची आहे आणि त्याच्यासोबत काहीतरी छान हवं म्हणून सगळ्यांच्या आवडीचा वडापाव करणार आहे. मी लस्सीची तयारी काढून ठेवली आहे. मी काय करणार आहे, वडापावची भाजी तयार झालेली आहे. आता फक्त गरमागरम वडे तळायचे आहेत. लस्सीची मी तयारी काढून ठेवली. आता मी लस्सी करणार, तिला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते आणि ते यायची वेळ झाली की मग वडे तळून घेणार आहे आणि मी पटकन आवरून घेणार आहे. बऱ्यापैकी मी आवरलं आहे, फक्त थोडंसं शेवटी आपण आवरतो ना तसं आवरणार आणि वडे तळून घेणार. चला आता पटकन आवरायला घेते, ती पण येतच असेल. तर यस, कोण आलं तुम्ही बघितलं, प्राजक्ता आली आहे. मी आधी सांगितलं की आम्ही प्रत्यक्षात कधी भेटलो नाही, पण मी तिला खूप चांगलं ओळखते. मीच काय, तुम्ही सगळे किती छान ओळखता तिला. आणि तिच्या आवडीची मँगो लस्सी केली आहे आणि वडापाव, कारण ती संध्याकाळच्या वेळी आली आहे. म्हटलं काहीतरी छान सोपं सुटसुटीत करूयात जे तिला आवडतं. आणि यस, सगळं तयार आहे. मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं की मी अर्धी तयारी करून ठेवली आहे. आता हे सगळं तयार झालं आहे आणि मी तिला डायरेक्ट डायनिंगवरच घेऊन आले, कारण म्हटलं छान गप्पा पण होतील. आणि चला, आणि कशी आहेस? मस्त आहे. आता जरा उत्साह वाढलाय आमचा, कारण एक आपण सांभाळलेली गोष्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आणि आता ते त्यावर कशा प्रतिक्रिया देतात ह्याची उत्सुकता आहे. तर आमचा चित्रपट आता थांबायचं नाही, प्रदर्शित झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात. काहींनी पाहिला असेल, पण ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आता थांबायचं नाही, त्यांनी तो लगेच पाहायला जायचंय. मी खरं तर बघायचं ठरवलं होतं आणि मग म्हटलं की चला हिला इन्व्हाइट करावं, कारण तुम्हाला नवीन नवीन पाहुण्यांसोबत गप्पा मारायला, आमच्या गप्पा ऐकायला पण आवडतंच. आणि आता थांबायचं नाही, रिलीज झालेलाच आहे, तर म्हटलं चला त्या निमित्ताने होईना हिच्याशी गप्पा मारूयात. तर तुझं कॅरेक्टर काय आहे याच्यामध्ये? म्हणजे ही सत्य घटनेवरचा हा चित्रपट आहे, त्यामुळे आम्ही जे सगळेजण जी पात्र करतो ही सगळी खरी पात्र आहेत आणि ही सत्य घटना आहे, ही प्रेरणादायी गोष्ट आहे. ही गोष्ट तुमच्यासाठी प्रश्न निर्माण करते, पण त्या प्रश्नांची उत्तरही देते. तर काय म्हणतात, कधीही कुठेही पाहता येईल आणि जो सिनेमा पाहून आपल्याला स्फूर्ती मिळेल, आपल्याला पुढे जायची प्रेरणा मिळेल आणि उत्साह निर्माण होईल आपल्यात, असा हा सिनेमा आहे. एवढं सगळं सांगितलंस तू, पण मला फक्त एक कन्सर्न आहे की हा आपण संपूर्ण लहान मुलं घेऊन कुटुंबासोबत जाऊ शकतो? अगदी. मला तर म्हणजे हे सांगायला फार आनंद होतोय की खूप दिवसांनी असा चित्रपट आलेला आहे. मी तेच विचारते, कारण होतं काय ना, काही मूवीज असतात जे असं वाटतं की ठीक आहे बघायला जावं, पण लहान मुलं असतील तर मग आपल्याला मग लिमिटेशन्स येतात की अरे नको, हे असं आहे तर जाऊ का नको. मग कुठेतरी आम्ही पण नाही बघत आणि म्हटलं तर काहीतरी वेगळं दिसतंय ट्रेलर वरून, तर मला आवडला. पूर्ण कुटुंबाने पाहण्यासारखा सिनेमा आहे. म्हणजे आजीपासून नातवापर्यंत सगळे अगदी आनंदाने जाऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता, म्हणजे काहीही विचार न करता, आणि प्रत्येकाला आवडेल आणि प्रत्येकाला त्यात काहीतरी सापडेल असा आमचा सिनेमा आहे. वाव, मी तर जाणार आहे, कारण भरत सरांचा पिक्चर म्हणजे अगदी म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी जे गाजवलंय, सो मला त्यांचे मूवीज प्रचंड आवडतात पर्सनली सांगायचं म्हटलं. आणि नेहमी जसं आम्हाला सगळेजण पाहतात, तर आम्ही सगळेच जण वेगळ्या भूमिकात आहोत, त्यामुळे लोकांना खरंच पाहायला मजा येणार आहे. म्हणजे भरत सर असो, सिद्धार्थ जाधव असो, आशू सर असो, आशुतोष गोवारीकर, ओम भूतकर असो, पर्ण पेठे असो, आपली किरण खोजे असो, प्रवीण डाळिंबकर, आम्ही सगळे वेगळ्या भूमिकातून तुमच्या समोर येतोय. तर तुम्हाला काय म्हणतात, एक सरप्राईज पण आहे आणि तुम्हाला ते नक्की आवडेल. आणि कधीतरी वेगळं बघायला मला वाटतं आवडतंच. म्हणजे मलाही, म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीला त्याच ठिकाणी बघून असं वाटतं की ती व्यक्ती तशीच आहे, पण जेव्हा अचानक तिचं काही वेगळं रूप बघतो ना, म्हणजे असं वाटतं की अरे हे असं पण आहे. सो हे खाण्यासारखंच आहे. रोज रोज तेच खाल्लं तर मजा येते, आपल्याला आज वाटतं काहीतरी चव बदल हवा. तसाच आमचा सिनेमा आहे. बरं, आपण गप्पा मारतोच आहे. मी आधी सर्व करते. आधी वडापाव की आधी मस्तानी? आधी वडापाव. ओके, चालेल.
फक्त सांग कसं झालं. हो हो, मला मी खायला अत्यंत सोपी मुलगी आहे. मला खूप गोष्टी आवडतात. मग एखादी गोष्ट आवडत नाही असं कमी वेळेला होतं आणि न आवडती गोष्ट मी कुठे गेल्यावर समोर आली तर मी अगदी ती आवडीने खाऊ शकते. म्हणजे ते समोरच्या माणसाला कळणार नाही की ही गोष्ट प्राजक्ता खात नाही. त्यामुळे माझं खाण्यावर प्रेम आहे, माझं स्वयंपाकावर प्रेम आहे. आणि याला खरं तर ते संस्कार असतात ना, अन्नाचा आदर करणं, हे आपण म्हणू शकतो. आणि हे सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण ठीक आहे आपण आवडीचं नेहमीच खातो, पण कधीतरी एखादी अशी गोष्ट आहे की नाही आवडत पण आली समोर तर कधी अपमान करू नये किंवा मनापासून खावं. तर तुम्हाला प्राजक्ताची अजून एक छान गोष्ट समजली की अन्नाचा अनादर करायचा नाही करायचा. आणि सगळेच जण आपल्यासारखं कसं करतील. म्हणजे तुम्ही एखाद्या वेगळ्या घरी जाता तर त्यांच्या पद्धती वेगळ्या असणार, तर ते त्यांच्याप्रमाणेच करणार. तर मला जरा अट्टाहास ज्या लोकांचं असतं हे मला असंच लागतं, त्यांची जरा भीती वाटते. पण तुला खरं सांगू का, आपण म्हणतो ना की काही जणांकडे चिंच आणि गुळ घातलेले जेवण स्वयंपाक केला तर तो नाही आवडत बऱ्याच जणांना. पण खरं सांगू का, जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन खाता ना ती चवच वेगळी असते. कारण आपण कधी असं चिंचगुळ घालून करत नाही, मग त्याला एक तिखट चव असते. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही उगाचच गुळ घातला तर ते चांगलं नाही लागणार. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर तो बॅलन्स ठेवला तर तो त्यांनाच जमतो की जे अगदी पूर्वापार त्यांच्या घरात चालत आलेलं आहे आणि म्हणून त्यांना जमतो. त्यामुळं फक्त वरवर जज न करता की तिखट आम्हाला तिखटच चालतं बाबा चिंचगुळाचं नको, त्यांनी एकदा त्यांच्या घरी जाऊन जेवलं ना की समजेल की. पण माझं असं काहीच नाहीये. मला तिखटच हवं, मला गोडच हवं, मला याच पर्टिक्युलर प्रकारची आमटी हवी, मला याच पद्धतीची, मला जे समोर येईल ते. माझं खाण्यावर प्रेम आहे. मी ते छान पाहते, पक्की फुडी म्हटलं तरी मला ते पाहून एन्जॉय करून आरामात. मला घिसड घाई आहे आणि तुम्ही पटापट खाताय वगैरे, किंवा खूप घाई होती आज मला जेवायला वेळच नाही मिळाला, तर हे मला भयंकर वाटतं. चला म्हणजे आज मला छान फीडबॅक मिळणार आहे कारण मी जे केलंय ते छान आवडणार आहे. प्राजक्ता झालाय वडापाव मला आवडतो. आणि म्हणजे मला ते क्विक खाणं वाटतं. आणि बर्गर आणि वडापाव असेल तर कधी मी वडापाव. बर्गर ते कम्पॅरिझन नाही, कम्पेअर करतात मला कळत नाही. पण मला वडापाव आवडतो. आणि तू कुक करतेस? हो छान. मला सगळं व्यवस्थित करता येतं आणि मला आवडतं. पण मला ना खरं तर सरिताताई ती अशी थेरपी वाटते. हो बरोबर आहे, हे मात्र खरं आहे. छान भाज्या बघता, फळं बघता, मसाल्यांचे पदार्थ बघता, रंग बघता, अरोमा येतो त्याचा आणि त्यातून एक नवीन निर्मिती होते, जशी चित्रपट निर्मिती आहे. आता तुला सांगते, थेरपीवरून म्हणालीस तर मी आता माझं शूट महिन्यातून एक 10 दिवस तरी चालतं आणि सतत आमचं शूट चालू असतं 10 दिवस, म्हणजे एक दिवस पण सुट्टी नसते आणि रोज 3-3 रेसिपी शूट होतात. पण नंतर एक 2 दिवस वाटतं की हा चला आता ब्रेक घेऊयात आणि एक तिसऱ्या दिवशी वाटतं की नाही मला स्वयंपाकघरात जायचंय. सो आणि ते वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं. म्हणजे शूट असताना जे असतं ते ठीक आहे, वेगळं आहे, ते माझं काम आहे. पण ज्यावेळी शूट नसताना मी कुकिंग करत असते ना, ते वेगळ्याच लेवलचं सॅटिस्फॅक्शन असतं. कारण त्याच्यात मी माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी करत असते ना, ते फक्त एक आई आणि गृहिणी समजू शकते. अगदी. आणि मी आता नवीन आई आहे, माझी छोटी मुलगी आहे 3 वर्षांची. त्यामुळे मला आता हे कळायला लागले की आता फरमाईशी असतात. म्हणजे आज पुरी कर, तिचं नाव काय? रावी. वाव. आज पुरी कर किंवा आज आमरस कर किंवा आज सुरणाचे काप कर. आणि मी तिला हे छान सगळी सवय केल्यामुळे ती जे आमच्यासाठी होतं तेच खाते. म्हणजे तिला कधीच मी तिच्यासाठी काही वेगळं केलेलं नाहीये. त्यामुळे तिला सगळ्या भाज्या आणि सगळ्या गोष्टी, व्हेज नॉनव्हेज सगळं छान माहितीये. ती आपण जे करतो ते खाते. नाही, मुलांना खरं तर मला बऱ्याच कमेंट्स पण येतात बरं का की ताई माझी 3 वर्षाची मुलगी, मी तिच्यासाठी काय जेवण करू. मी म्हणलं काही नाही, तुम्ही जे खाता तेच द्या, फक्त कमी मसाले आणि तिखट घालून द्या, म्हणजे मग तिला हळूहळू सवय होईल. सो हे छान. म्हणजे आता तू प्रेक्षकांच्या मनातलंच उत्तर सांगून टाकलंस. आणि मी तशी स्ट्रिक्ट आहे, मी फार ऑप्शन देत नाही. बरोबर. हे खा, हे नसेल खायचं तर 15 मिनिटांनी हेच खा. हो बरोबर आहे. आणि खरं सांगू का, आजकालची मुलं कन्फ्यूज असतात कारण त्यांच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. जेव्हा आपलं म्हणजे माझं बालपण होतं त्यावेळी ऑप्शन म्हणजे काय, एकतर टीव्ही बघा किंवा रेडिओ ऐका, या दोन्हीपैकी एक ऑप्शन. किंवा खेळायला जरी बाहेर जायचं म्हटलं किंवा एंटरटेनमेंट म्हटलं तर फार काही नव्हतं, फक्त ग्राउंडवर जे काही तुम्ही खेळता तेच. त्यामुळे ऑप्शन नव्हते, त्यामुळे आपल्याला चॉईस करायला सोपं जायचं. आजकाल इतके ऑप्शन्स आपण देतो, खरं तर आपणच देतो मुलांना. मुलं नाहीत मागत की मला हे, आणि त्यामुळं मग जरा अवघड पडतं आजकाल. पण मी खाण्यासाठी अशीच मुलीला सवय केली की खाताना स्क्रीन नाहीये.
हे खूप खाताना खाणं आहे. कारण तर त्यांना रंग कळणार आहे, तर त्यांना त्याचे सुवास कळणार आहे, तर त्यांना त्याची चव कळणार आहे, आणि तर हे सगळं मेंदूपर्यंत जाणार आहे आणि मग आवड निर्माण होणार आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीची तशीच होते, तेच स्वयंपाकाला आणि खाण्याला लागू बरोबर. पडतं. बरं, आता तू खऱ्या आयुष्यात तर अशी आहेस, आता थांबायचं नाही मध्ये कशी आहेस तू? आणि खऱ्या आयुष्यात सोडगं, आम्ही तुला इतक्या वेगवेगळ्या रूपांमध्ये बघितलंय, आता याच्यामध्ये तुझं काय रूप असणार आहे? जयश्री नावाची भूमिका मी करते. बरं. आणि त्या ना भूमिकेला असं एक छान चढता आलेख आहे त्या भूमिकेला, की ती आधी तिच्यात आत्मविश्वास फार नाहीये, ती जशा आपल्या आजूबाजूला बायका असतात तसं बाहेर खूप काम करते, घरी खूप काम करते, आर्थिक परिस्थिती बरी नाहीये, सगळ्याचा भार उचलते आणि त्यात आनंदी राहायचा प्रयत्न करते, कारण तिला मूल आहे आणि त्या मुलासाठी तिला उद्या काहीतरी चांगलं करायचंय. पण नंतर शिक्षण जेव्हा तिला आत्मविश्वास देतं, तिला स्वाभिमान देतं, तेव्हा ती इथून इथपर्यंत जाते. तर कुठल्याही वयात आपल्याला संधी मिळू शकते. म्हणजे कुठेतरी प्रत्येक स्त्री तिला रिलेट करणार. अगदी. म्हणजे कारण बाई म्हटल्यावर खमकी असतेच ना ग, म्हणजे मला बाई इज इक्वल टू खमकेपणा असं वाटतं. मग तो कधी कधी दाखवण्यासारखा खमकेपणा नसतो, म्हणजे प्रत्येक खमकी बाई भांडेल असं नाही. बरोबर. खमक्याचा अर्थ दाखवणार नाही, त्या परिस्थितीवर मात करून ती पुढे जाणार, मग ती तिच्या मार्गाने कशीही जाईल. तर ही जी बाई आहे, ही जी जयश्री आहे, ही अशी खमकी बाई आहे आणि मी खमकी बाई आहे. पिक्चर बघायच्या आधीच ना मला अशी तू डोळ्यासमोर दिसायला लागलीस की तू कशी असशील. तर ती आपल्या आजूबाजूला जशा बायका असतात की ज्या दिवसभर सगळं करतात, त्यांना कसलंच क्रेडिट मिळत नाही. बरोबर. कधी कधी त्या अपेक्षाही ठेवत नाहीत, त्या सतत सगळं जोडत असतात, बांधत असतात, सांधत असतात. तर त्याच पद्धतीच्या ह्या चित्रपटातल्या बायका आहेत असं मला वाटतं. म्हणजे हे मी मगाशी म्हटलं की हे कॅरेक्टर जबरदस्त रिलेट होणार आहे आपल्या सगळ्यांनाच. मी तर आता जाणार आहे पिक्चर वगैरे. मला ह्या निमित्ताने कवितेच्या एक 4 ओळी आठवलेल्या आहेत की तुम्ही पाहिलं असेल बायकांना आपल्याच घरात रिकामे डबे जोडताना, शिल्लक पिशव्या दुमडताना, सकाळची भाकरी रात्री खाताना, शिळ्या कालवणाला फोडणी देताना, भिंतीवरच्या भेगा फोटो फ्रेमने झाकताना आणि उरल्या सुरल्याने ताट सजवताना. वाव, किती छान, किती भरत यादवांची एक अनुवादित कविता आहे, माझी नाहीये, पण मला ह्यातलं ते उरल्या सुरल्याने ताट सजवताना हे इतकं आवडतं. कारण बघ ना, आपण तक्रार नाही करत बाई म्हणून, आपण आहे त्याच्यात सुख आनंद सगळं साजरं करतो. आणि हे साजरं करणं, एकंदरीत आयुष्य साजरं करणं, मला असं वाटतं हे बायकांना खूप चांगलं जमतं. आणि याचं तुला सांगते, लग्नाच्या आधी आपण वेगळे असतो बरं का. लग्नाच्या आधी खरं सांगते, हे मला नाही आवडत, ते नाही आवडत, पण जेव्हा लग्न होतं आपल्या स्वतःवरती जबाबदारी पडते ना, मग तू आता म्हणालीस ना की उरल्या सुरल्यानी ताट सजवणं, आता मला एकही अशी गोष्ट नाहीये की जी मला आवडत नाही. मी जे करेल ते मला आवडतच, कारण मला माहितीये की ती एक जबाबदारी आहे आपली, आणि मुलांनी सगळं खावं म्हणून आपल्याला इथे खायचंच असतं, आणि कधी आपल्याला ते आवडायला लागतं आपल्यालाच कळत नाही. म्हणजे माहित नाही का काय ते फिलिंग असतात आणि काय असतं जे आधी अजिबात आवडत नाही ना, ते आपल्याला म्हणजे त्याचं काहीच वाटत नाही, आणि त्यालाच तर गृहिणी म्हणतात मला वाटतं. तर अशाच खमक्या बायका आमच्या चित्रपटात आहेत, असेच खमके पुरुष आमच्या चित्रपटात आहेत. ही जी सगळी खऱ्या आयुष्यातली आपण आजूबाजूला बघत असतो लोक, पण आपल्याला जाणीव नसते की ते काय करतायत, त्यांचं आयुष्य कसं आहे. म्हणजे मी म्हणते की दरवेळेला सुपर हिरो काही वेगळे कपडे घालून येत नाहीत, कधी कधी ते आपल्यातले असतात पण आपल्याला ओळखता येत नाहीत. तर असे हे सगळे सुपर हिरोज आहेत असं मला वाटतं खऱ्या आयुष्यात. आणि सुपर हिरोचे जे मूवीज आहेत ना, ते माहिती आपल्याला सगळं काल्पनिक आहे आणि आपण ते नाही करू शकणार आहे, किंवा आपण त्याच्यातून घेऊन काय घेणार. पण जेव्हा रिअल स्टोरीज येतात बाहेर आणि त्यातून जे सुपर हिरोज, म्हणजे सुपर हिरोज नाही ते हिरो म्हणू शकतो आपण त्यांना, की त्यांच्याकडून आपण बरंच काही घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याचा खरंच खूप फरक पडतो. अगदी अगदी. प्राजक्ता, आता आपला वडापाव तर झालाय, तुला आवडला, आता फक्त मला सांग की आपली आंब्याची लस्सी कशी झाली आहे. आणि मला सांग याच्यात अजून कोण कोण आहे. मला भरत जाधव माहिती आहे, तू आहेस, आणि तुमचे सगळ्यांचे अजून कोण आहे आणि कॅरेक्टर काय काय त्याच्यात. असं आहे, ही कथेतूनच हा चित्रपट खूप भारी आहे असं मला वाटतं. मी आहे, भरत सर आहेत, सिद्धार्थ जाधव आहेत, आशुतोष गोवारीकर आहेत, पर्ण पेठे आहेत. आशुतोष गोवारीकर स्वतः त्याच्यामध्ये ॲज अ कॅरेक्टर म्हणून प्ले करतात, आणि ते जे खरे उदय कुमार शिरूरकर आहेत, ज्यांच्यावर ही फिल्म आहे, त्यांची भूमिका आशुतोष सर करतायत. त्यामुळे ती एक मजा आहे.
छोट्या छोट्या रोलमध्ये पण खूप गोड कलाकार आहेत यात. वाव, म्हणजे सगळेच म्हणजे असे आहेत की हे सगळे दीपक शिर्के आहेत खूप वर्षांनी, म्हणजे लक्षा मामांबरोबरच्या चित्रपटात ते खूप वर्षांनी आहेत. अरे किती सगळ्या लहान मुलांनी गोड कामं केलेली आहेत. म्हणजे काय म्हणतात, ह्यातली ना पात्र तुम्हाला पात्र वाटते, म्हणजे मेजवानी म्हणू शकतो आपण. इतके सगळे लोक आपल्याला एकाच चित्रपटात थाळी खायला जातो ना आपण, बरोबर, हो, की ज्यात सगळं असतं, आपल्याला कळत नाही की काय कुठून सुरुवात करावी आणि कुठला पदार्थ खावा. तर अशी आमची खूप मस्त थाळी आहे अगं. वाव, खूप मस्त. म्हणजे हे सगळे असं वाटतं आता कधी एकदा पिक्चर बघायला जाते, कारण खरं सांगते लहानपणी या सगळ्यांना असं म्हणजे त्या प्रत्येक वेळी त्या कॅरेक्टरमध्ये बघितलं. तर हे सगळे एकत्र येणार, जसं की अव्हेंजर्स एंड गेम मध्ये सगळे सुपर हिरोज एकत्र आले होते. मला वाटते तसंच काहीतरी आहे की इथे चांगली चांगली माणसं सगळी एकत्र आली आहेत आणि एक छान निर्मिती झालेली आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे सुद्धा. आता सगळं प्रेक्षकांच्या हातात आहे. कशी झाली? मस्त झाली आहे, मस्त झाली आहे. कारण सतत आंब्याचे खूप मिट्ट गोड गोड पदार्थ खाऊन आपल्यालाही असं वाटतं की आंब्याचं काहीतरी वेगळं खावं. तर लस्सी हा त्याला छान ऑप्शन आहे, थोडा आंबट गोड असा. कारण आपण मिल्कशेक केला तरी गोड होतो, रस केला, आंब्याचा शिरा केला, आणखी काही गोडातच जातं ते. तर हे थोडं चव बदल म्हणून छान आहे. आणि मी आगोड केली आहे थोडी, म्हणजे कारण आंबा गोड असतो ना, मग साखर घातली की ते आंब्याची चव येत नाही, त्यामुळं छान आहे. पण मस्त आहे. आणि खाण्याची आवड काय म्हणतात जोपासणाऱ्या खूप बायका माझ्या आजूबाजूला होत्या लहानपणापासून. म्हणजे चांगल्या स्वयंपाकाची लेगसी आहे आमच्याकडे, असं परंपरा आहे असं मला फार म्हणता येईल. माझ्या आज्या छान. नाही, ते तुझ्या बोलण्यातूनच समजलं मगाशी मला की तुला जे आवडतं ते तू खातेस, पण कधी कुठे गेलीस तर तुझं असं काही नसतं की हे असं होतं, हे तसं होतं. त्यामुळे आता तू जरी गेलीस तरी माझ्याबद्दल सगळ्यांना छान फीडबॅक देणार आहेस, इथे छान कुकिंग करते, तुमच्या नक्की बघा. आणि फार कमी वेळेला बाईचं असं होतं की चल ना आज आपल्या आवडीचं करू. हो, नाही हे फार कमी बायका विचार करतात ना. आणि हे नाही असं नाही आहे बरं का की हे कुठल्याही अशी साधी गृहिणी आहे, शिकलेली आहे, तिच्या बाबतीत झालंय. इवन मी माझ्या बाबतीत एकदा मला मुलाने विचारलं की आई तुला काय आवडतं, मी लिटरली आठवत बसले की मला काय आवडतं. कारण आधी तरी ठीक आहे बाबा, मला माहिती होतं की मी हे खाऊ मला वाटलं तर मी जाऊन खायचे, आईला म्हणायचे बनव, पण आता मला आठवतच नव्हतं की मला काय आवडतं. पण मला असं वाटतं ह्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे बायकांनी थोडं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे, आपल्या आवडीनिवडी थोड्या जपल्या पाहिजेत. म्हणजे मी सगळं खाते, पण मी माझ्या आवडत्या गोष्टी अगदी आवर्जून खाते. कारण मला असं वाटतं मी आनंदी असेल तर पर्यायाने घर आनंदी असेल, थोडासा तो सगळ्यांना. हे मी शिकते आता. आणि घर आनंदी असेल तर त्याचा फरक खूप पडतो ना. बरोबर, जे तुम्ही बाहेर देता तेच परत मिळतं ना. तर तुम्ही आनंदी असाल तरच तुम्ही आनंदाने सगळ्यांचं सगळं छान करू शकता. अगदी अगदी बरोबर. त्यामुळे आपला आनंद सुद्धा अग्रक्रमावर बायकांनी ठेवावा असं मला फार वाटतं. नाही, आणि तेव्हापासून मला रिअलाइज झालं काहीतरी चुकतंय, असं मी नाही केलं पाहिजे. आपण स्वतःकडे पण थोडं लक्ष द्यायला हवं. त्यामुळं मग मी आता थोडंसं मला जे आवडते त्यासाठी खरंच खूप आवड. आणि हे मला माझ्या मुलाने रिअलाइज करून दिलं की म्हणजे त्याने फक्त एक प्रश्न विचारला, तुला काय आवडतं खायला, आणि मला सुचलंच नाही काय सांगायचं. आणि तेव्हापासून म्हणलं की नाही, कुठेतरी चुकतंय आणि आपल्याला स्वतःला सुधारायला हवं. आणि आमच्या चित्रपटातली पात्र पण खूप वर्षांनी त्यांच्या आयुष्यात असं येतं की त्यांना कोणीतरी विचारतंय, त्यांना कोणीतरी सांगतंय की तुम्हाला पुढे जायचंय. मग आता प्रश्न काय, तर ती संधी आली आहे पण त्या संधीचं सोनं करायचंय. तर बऱ्याचदा बऱ्याच लोकांना दुसऱ्यांदा संधी मिळत नाही, पण मग ज्यांना ती मिळते त्यांनी ती आवर्जून घ्यावी असं माझं मत आहे. तर ही काय चांगली गोष्ट करण्यासाठी कधीही सुरुवात केली तरी ती योग्यच वेळ असते. अगदी खरं, अगदी खरं. तर हे आमचा चित्रपट सांगतो की तुम्ही दुसरी संधी घ्या, आनंदाने घ्या, त्या संधीचं सोनं करा. आणि कुठल्याही वयात शिकता येऊ शकतं. शिक्षण ही प्रवाही गोष्ट आहे. त्यामुळे माझं आता शिकण्याचं वय बी गेलं असं कधीच नसतं. तर कधीही तुम्हाला शिकता येतं. शिक्षण तुम्हाला आत्मसन्मान देतं, पुढे जायच्या संधी देतं आणि तुमच्यात एक आत्मविश्वास. आणि शिकणं म्हणजे फक्त शाळेत जाऊन शिकणं असं नाही, कित्येक गोष्टी. अगदी आपलं, मी म्हटलं ना, माझ्या मुलांनी प्रश्न विचारला आणि मला ते रिअलायझेशन झालं. सो लहान मुलं पण आपल्याला एखाद्या साध्या कृतीतनं काही ना काहीतरी शिकवून जातात. त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला पण कदाचित हा मूवी बघितल्यानंतर काहीतरी क्लिक होईल आणि तुमच्या आयुष्यातला प्रश्न सुटू शकतो. अगदी अगदी. आणि तुम्हाला असं वाटू शकतं की ह्यांना संधी मिळाली तर आपल्याला का नाही मिळणार,
किंवा कधी कधी आपल्याला संधी निर्माण सुद्धा कराव्या लागतात. तर त्याचंही भान तुम्हाला हा चित्रपट पाहून येईल की नाही संधी मिळाली तर आपण ती स्वतःसाठी निर्माण करूयात, पण पुढे जाऊयात, थांबूयात नको. येस. तर प्राजक्ता, आज तू इथं आलीस आणि तुझ्या आवडीचे पदार्थ झाले, तुला ते आवडले यासाठी मला खूप आनंद झालेलाच आहे. पण आता थांबायचं नाही बद्दल पण तू मला इतकं छान सांगितलं की आता मला असं वाटलं की आता खरंच मला जायला पाहिजे मुलांना सोबत घेऊन हा मूवी बघण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा आता थांबायचं नाही जरूर बघा. ऑलरेडी मूवी 1 मेला रिलीज झालेला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये तुम्हाला तो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये बघता येईल. तर तुम्हाला वाटतंय की तुमच्यासारखेच काही कॅरेक्टर्स तुम्हाला बघायचे आहेत तर तिथे रिलेट होतील या पिक्चरमध्ये, कारण इतके सगळेजण आहेत, वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करतायत. आणि काय माहिती तुम्हाला जर एखादी अडचण आहे, कुठेतरी पोहोचायचं आहे आणि ती संधी मिळत नाहीये किंवा मार्ग सापडत नाही, तर काय माहिती पिक्चर बघितल्यावर तुम्हाला तो क्लिक होईल आणि तो मार्ग पण मिळेल. तर थोडक्यात काय, आता थांबायचं नाही. येस, आता थांबायचं नाही, पटकन तिकीट्स बुक करायचे आणि चित्रपटगृहांमध्ये जाऊनच आमचा चित्रपट पाहायचा. येस. तर प्राजक्ता, थँक्यू व्हेरी मच, तू इथं आलीस आणि साधा सोप्पा सुटसुटीत जसा तुला आवडतो तसा मेनू मी केला होता. मला फार आवडलं. आणि आपल्याला बायकांना आयतं खायला कधी आवडत नाही. मी तर प्रत्येक वेळी म्हणते पाककृती स्पर्धेला वगैरे गेलं की मला बोलवत जा, कारण मला आयतं खायला खूप आवडतं. तर हे खूप सगळं छान झालं होतं. आणि तूही अशीच शून्यातून उभी राहिलेली आहेस आणि संधी निर्माण केलेली आहेस स्वतःसाठी, ती झगडून निर्माण केलेली आहेस आणि स्थिर होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेस. आणि हा प्रवास आहे, म्हणजे हा रोजचा प्रवास आहे, तू थांबलेली नाही आहेस. तर जसं तू थांबली नाहीस यशाकडे जाताना, तसं तुम्ही थांबू नका आणि चित्रपटगृहात जाऊन आमचा चित्रपट पहा. आता थांबायचं नाही. येस. तर आय होप आमच्या ह्या गप्पा तुम्हाला आवडल्या असतील आणि हा मेनू कसा वाटला, हे कॉम्बिनेशन कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये सांगा. प्राजक्ताच्या आणि माझ्या गप्पा कशा वाटल्या हे सुद्धा लिहून कळवा. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.